हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर गावाला गेल्यानंतरचा हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर आम्ही चाललो होतो देवदर्शनासाठी. म्हणजे जेव्हा पण आम्ही गावी येतो, म्हणजे 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी जरी आलो आम्ही, तरी कुलदैवत आणि ग्रामदैवताच्या दर्शनासाठी मी जाते. म्हणजे माहेरच्या पण आणि सासरच्या पण. म्हणजे आता आम्ही चाललेले आहे तिकडे माझ्या सासरी. तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही येणार होतो. तर जातानाचा हा बघा नजारा. घराच्या बाहेर पडल्यानंतर हे गाव, हे रस्ते, झाडी वगैरे सगळ्या गोष्टी खूप खूप मिस करते मी गावाला. गावावरून मुंबईला जेव्हा येते तेव्हा. तर हे झाड तुम्हाला मी दाखवते. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते या झाडाची खासियत काय येते. तर आम्ही रस्त्याने बघा जात असताना थोडा वेळ आम्ही पुढं गेलो आणि जरा काम होतं ते केलं आणि त्यानंतर आम्ही पावणा देवीच्या दर्शनासाठी आलो. तर जाता जाताच हे मंदिर लागतं. हे माझ्या माहेरची देवी आहे आणि मग तिथं आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि दर्शन करून झाल्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा चालू झाला. तर देवीच्या मंदिरापासून अगदी जवळच ही शाळा आहे. इथं माझी 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. तर ही शाळा बघितली की ते दिवस शाळेचे आठवतात. तर इथं आम्ही काय धमाल करायचो, या सगळ्या गोष्टी आठवतात बघा. अगदी निसर्गाच्या म्हणजे म्हणतात ना कुशीत असलेलं हे गाव आहे. चारी बाजूनी डोंगर आहेत. आता उन्हाने थोडंसं ओसाड वाटतं आहे. गवत वगैरे जाळलं गेलेलं आहे किंवा शेतातलं सगळं धान्य वगैरे निघालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं आहे. पण जेव्हा पावसाळा असतो ना, तेव्हा अगदी इतकं छान वाटतं या गावात. म्हणजे कोणत्याही गावात आपण गावाकडे आलो ना, तरी असं एवढं प्रसन्न वाटतं. ते हिरवं गवत, पाऊस आणि सगळी झाडे वगैरे हिरवी हिरवीगार अशी अगदी सुंदर वाटतं. तर हा घाटाचा रस्ता आहे. आम्ही आता चाललेलो आहे माझ्या सासरच्या देवाला. तर जाताना बघा हा घाटातून असा रस्ता आहे. आता सध्या कसं पान झडतीचं म्हणजे सीझन चालू आहे. सगळ्या झाडांची पानं गळती म्हणजे चालू आहे. त्यामुळे थोडंसं असं झाडांकडे बघितलं की थोडंसं ओसाड वगैरे वाटतं. आता ही सागाची वगैरे झाडं आहेत, ह्यांचीसुद्धा पानं झडणार आणि त्यानंतर मग नवीन पालवी त्यांना पण येणार. मध्ये वळवाचे पाऊस वगैरे पण चालू असतात. तर आम्ही चाललेलो आहे बघा. मी, रोशनी, माझी मम्मी आहे आणि आकांक्षा आणि रोशनीचे पप्पा असं आम्ही 5 जण चाललेलो देवदर्शनाला. तर वरतून बघा घाटात वरती आल्यानंतर गाव असं दिसतं. छोटंसं गाव पण अगदी निसर्गाच्या म्हणतात का नाही कुशीत असल्यासारखं आहे. चारी डोंगराच्या मध्ये आहे. तर जाताना इथं दत्त महाराजांचं एक छोटंसं मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन वगैरे केलं. तर हे झाड बघा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं. तर हे झाड आहे शिवरीचं झाड आहे आणि त्याला अशी लाल लाल फुलं वगैरे येतात आणि फुलं यायच्या अगोदर छोटंसं फळ असतं. त्याचा भवरा आम्ही करायचो जेव्हा लहान होतं तेव्हा आणि त्या फुलं होती ते फुलंसुद्धा बघा किती छान दिसतात आणि त्याचा कात असतो, ज्या झाडाचं बुंदा असतो ना तिथं छोटं असं काटे असतात. ते काटे आम्ही काढायचो आणि घाणेरीच्या पाल्यासोबत ते काटे आणि मी खायचो. त्याने तोंड असं लाल व्हायचं, म्हणजे जसं आपण खाऊचं पान खातो ना गोड पान, तसं अगदी लाल व्हायचं तोंड. तर आम्ही आलेलो आहे नाईकबाच्या मंदिरात. तर माझ्या सासरी 2 नाईकबा आहेत, एक छोटा नाईकबा आणि एक मोठा नाईकबा. तर आम्ही इथं सुरुवातीला आम्ही आलेलो आहे मोठ्या नाईकबाकडं. तिथं आल्यानंतर दही भाताचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर पाया वगैरे पडलो आणि गेलो. तर जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मंदिर बंद होतं. तर त्या काकांकडून चावी घेतली ना मग नंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवलं, दर्शन वगैरे घेतलं. तिथून आम्ही आलेलो आहे गलमेवाडीच्या नाईकबाला. हा छोटा नाईकबा आहे. तर इथं आल्यानंतर इथंसुद्धा आम्ही नैवेद्य दाखवला, दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच तिथून पण निघालो. कारण की आम्हाला निघायलाच घरातून वेळ लागलेला आणि घरी पोचायचं होतं. थोडं काम पण होतं घरी, कारण मसाला वगैरे मला बनवायचा होता, त्यामुळं घरी जाऊन कामं पण होती. तर इथं आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे छानपैकी घेतलं. तर ह्या मंदिरात म्हणजे नाईकबाच्या कोणत्याही मंदिरात आतमध्ये फक्त पुरुषच जातात दर्शनासाठी. स्त्रिया उंबरठ्याच्या बाहेरून दर्शन घेतात आणि जातात, अशी पद्धत आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की मला सांगा. कारण की आमच्याकडे अशी पद्धत आहे की नाईकबाच्या मंदिरात अलाव आहे, स्त्रियांना पुरुषच जाऊ शकतात. दर्शन वगैरे छान झालं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येतानाचा व्हिडिओ मी शूट नाही केला, कारण की थोडंसं काम होतं आमचं, त्यामुळं शूट करायला मी विसरून गेली. तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.